आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ त्या विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी PhD करत आहेत, जे विद्यार्थी संशोधन करत आहेत, जे विद्यार्थी PhD फेलोशिप मिळवण्यासाठी आतुरतेने वाट बघत होते की जाहिरात कधी येणार आहे. आणि फायनली आज दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी बार्टी, सारथी, महाज्योती आणि TRTI या सर्व संस्थांच्या फेलोशिप संदर्भातल्या ॲडव्हर्टाईज ज्या आहेत त्या पब्लिश झालेल्या आहेत. आणि आज आपण जी चर्चा करणार आहोत, हा जो पहिला व्हिडिओ मी टाकत आहे तर हा आहे बार्टी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पुणे. तर ह्या अंतर्गत जे विद्यार्थी SC कॅटेगरीमधून बिलॉंग करतात तर अशा विद्यार्थ्यांना बार्टीसाठी PhDसाठी अप्लाय करता येणार आहे. तर मित्रांनो, ही ॲडव्हर्टाईज फायनली 4 वर्षानंतर म्हणजे 2023च्या नंतर ती पहिल्यांदाच ॲडव्हर्टाईज येत आहे की 2023, 24 आणि 25 या 3 शैक्षणिक वर्षामध्ये ज्या विद्यार्थ्यांची कायम नोंदणी झालेली आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी ही ॲडव्हर्टाईज आलेली आहे. मित्रांनो, एवढ्या वर्षानंतर ही ॲडव्हर्टाईज आलेली आहे, मात्र काहीशी निराशा देणारी ही बातमी आहे किंवा नकारात्मक एक बातमी आहे की याच्यामध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी करून फक्त 100 असेच विद्यार्थी अलॉट गेले आहे. मित्रांनो, या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांनी पाठपुरावा केला, अनेक विद्यार्थ्यांनी मुंबई आणि पुणेमध्ये आंदोलनं केली, परंतु सरकारने आणि ह्या सर्व ज्या संस्था आहे यांनी कोणीही दखल घेतली नाही आणि त्यांनी त्यांच्या मनाप्रमाणेच फक्त 100 विद्यार्थ्यांसाठीच ही जाहिरात पब्लिश केलेली आहे. तरी मित्रांनो, काय काय गोष्टी यांनी या जाहिरातीमध्ये सांगितलेल्या आहेत ते आपण एक एक समजून घेऊयात आणि पुढे त्याच्यावर काय कारवाई करायची आहे, काहीशी ॲक्शन घ्यायची आहे तेही आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. तर मित्रांनो बघा, वर्ष 2023 याच्यामध्ये 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023च्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांचं PhDसाठी कन्फर्म रजिस्ट्रेशन झालेलं आहे तर असे विद्यार्थी 2023च्या स्लॉटखाली रजिस्ट्रेशन करू शकणार आहे. दुसरी गोष्ट आहे, शैक्षणिक वर्ष 2024मध्ये म्हणजे 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024च्या दरम्यान ज्या विद्यार्थ्यांचं PhDसाठी रजिस्ट्रेशन झालं आहे ते 2024च्या टॅबखाली आपलं रजिस्ट्रेशन फेलोशिपसाठी करू शकणार आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन 2025 या शैक्षणिक वर्षात 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2025च्या दरम्यान झालेलं आहे तर ते 2025 या टॅबखाली आपलं रजिस्ट्रेशन जे आहे फेलोशिपसाठी करू शकणार आहे. तर मित्रांनो, PhDसाठी कायम नोंदणी म्हणजे परमनंट रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. तर अशा फक्त 100 अशा 300च विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय जो आहे तो बार्टीने घेतलेला आहे आणि हे सर्व एका कमिटीने फ्रेम केलं आहे आणि त्याच्या या कमिटीच्या शिफारसीनुसार हे सगळं संस्थांना लागू झालेलं आहे. तर मित्रांनो, या संदर्भात ॲप्लिकेशन जे आहेत हे 1 ऑगस्ट 2026 पासून लागू करण्यात आलेले आहे. तर मित्रांनो, आता ह्या सर्व गोष्टीसाठी निवड कशी केली जाणार आहे, पात्रता कोणाची असणार आहे, काय डॉक्युमेंट लागणार आहे, डेट कोणत्या इम्पॉर्टंट आहेत, तर ह्या सर्व विषयावर चर्चा ज्या आहे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता बघा, विद्यार्थ्यांची निवड कशी केली जाणार आहे. तर बघा, विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे. ओके, त्याच्याकडे SC कॅटेगरीचा जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट असणं तेही आवश्यक आहे. ज्या वर्षी विद्यार्थ्याची नोंदणी झाली आहे म्हणजे 2023मध्ये नोंदणी झाली असेल तर त्यांनी 2023च्या टॅबखालीच रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं नेट, सेट, त्याच्यानंतर गेट आणि पेट हे जे काही क्वालिफिकेशन झालेलं आहे तर ह्यानुसार प्राधान्यक्रम जो आहे तो बार्टी देणार आहे तर असंही त्यांनी सांगितलेलं आहे. मार्कशीट जे आहे, PG मार्कशीट किंवा PGमध्ये मार्क्स जे आहे ते तुम्हाला B ग्रेड असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर अर्जदाराच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न जे आहे ते मॅक्झिमम 8 लाख इतकंच असणं आवश्यक आहे असं बार्टीने सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात एक वाईट गोष्ट जी आहे किंवा वाईट हे पॉईंट जो आहे तो आपल्याला सांगता येईल की इथे त्यांनी फेलोशिप मिळवण्यासाठी फक्त 35 वर्ष ही एज लिमिट दिलेली आहे. तर मित्रांनो, ज्या लोकांचं किंवा ज्या विद्यार्थ्यांचं वय ऑलरेडी 35च्या पुढे गेलेलं आहे तर ते विद्यार्थी या PhD फेलोशिपसाठी अपात्र आहेत, ते पात्र नाही. त्याच्यामुळे 100 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन आणि एज क्रायटेरिया जो आहे तो फक्त 35 वर्ष ही गोष्ट फार नकारात्मक आहे. याचा अनेक विद्यार्थी, हजारो विद्यार्थ्यांवर प्रभाव याचा पडणार आहे. तर ही खूप निगेटिव्ह गोष्ट यांनी दिलेली आहे.
त्याच्यानंतर आरक्षण धोरण जे आहे, महाराष्ट्रामध्ये जे काही आरक्षण धोरण आहे त्या आरक्षण धोरणानुसार ह्या जागांचं वाटप केलं जाणार आहे आणि पुढे जाऊन महिलांसाठी 30% जागा त्यांनी रिझर्व्ह ठेवलेल्या आहेत, 5% जागा या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असणार आहेत आणि 1% जागा जी आहे ती अनाथ विद्यार्थ्यांसाठी रिझर्व्ह ठेवलेली आहे. याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की PhDची फेलोशिप मिळवण्यासाठी तुम्ही स्टेट युनिव्हर्सिटी ॲक्ट जो आहे त्याच्या अंतर्गत जे विद्यापीठा येतात त्यांच्यामध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असावं. त्याच्यानंतर अभिमत म्हणजे डीम्ड युनिव्हर्सिटी आहे किंवा सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे किंवा काही संशोधन केंद्र आहे, तर त्या संशोधन केंद्रामध्ये तुमचं ॲडमिशन जे आहे ते कन्फर्म झालेलं असावं. आता ज्या विद्यार्थ्यांची नेट एक्झाम झालेली आहे किंवा नेट एक्झाम ते क्वालिफाय आहे आणि ज्यांचा एक्झाम्शनमध्ये अर्ज होता किंवा नॅशनल लेवलची कुठली एक्झाम ते पास असतील, तर अशा विद्यार्थ्यांना प्रेफरन्स दिला जाणार आहे, म्हणजे प्राधान्य ह्या व्यक्तींना किंवा या परीक्षा पास झालेल्या लोकांना दिलं जाणार आहे. तर ही एक गोष्ट त्यांनी सांगितलेली आहे. त्याच्यानंतर PhDची नोंदणी कालावधीमध्ये किंवा त्याच्या मागीची जी डिग्री आहे याचा विचार केला जाईल. समजा 2023चा फॉर्म तुम्ही भरत आहात, तर 2022मध्ये तुमची पेट झालेली असेल किंवा तुमची नेट झालेली असेल, तर त्या डिग्रीचा आधार किंवा त्याचा विचार तिथे केला जाणार आहे. तर ही एक गोष्ट फार महत्त्वाची आहे आणि प्राधान्य त्यांनी सांगितलं आहे की नेट, त्याच्यानंतर CSIR नेट, त्यानंतर गेट, ICAR आणि GPAT, तर ह्या एक्झाम ज्या आहे ह्या नॅशनल लेवलच्या आहेत, यांचा 1 नंबर असेल प्रेफरन्स देण्यामध्ये. दुसरी एक्झाम सेट किंवा MCER ही एक्झाम आहे आणि तिसरी एक्झाम पेट. तर ह्या पद्धतीने प्राधान्य जे आहे हे विद्यार्थ्यांना दिलं जाणार आहे. त्याच्यामुळं फक्त पेट ज्यांचं क्लिअर झालं असेल तर त्यांची थोडीशी साशंकता निवड प्रक्रियेमध्ये असणार आहे. तर ही एक थोडीशी निगेटिव्ह गोष्ट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. प्राधान्यक्रम कसा दिलेला आहे, तर त्यांनी सांगितलं आहे की वित्त विभागाची एक मीटिंग 17 जून 2026 रोजी झाली होती आणि याच्यामध्ये TRTIचे आयुक्त जे आहे यांच्या बैठकीमध्ये समितीने जे काही शिफारशी दिलेल्या आहेत, तर ह्या शिफारशीनुसार हे सगळं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे आणि फॅकल्टी वाईज सुद्धा त्यांनी डिस्ट्रीब्युशन सांगितलं आहे की जर 100 जागा आम्ही विद्यार्थ्यांना देणार असू तर सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी 55% जागा आम्ही रिझर्व्ह ठेवलेल्या आहेत, म्हणजे 100 पैकी 55 जागा ह्या सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी असणार आहे. ह्युमॅनिटीज अँड सोशल सायन्ससाठी 25% जागा असणार आहे, इंटरडिसिप्लिनरीसाठी 10 आणि कॉमर्स अँड मॅनेजमेंटसाठी 10. तर हे जे काही जागांचं डिस्ट्रीब्युशन आहे हे थोडंसं अन्यायकारक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं. म्हणजे जर कॉमर्स आणि इंटरडिसिप्लिनरीचा विचार जर आपण केला तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त 10च विद्यार्थ्यांना फेलोशिप मिळणार आहे. मग त्याच्यामध्ये 30% महिलांना सुद्धा रिझर्वेशन असणार आहे. तर ह्या ज्या गोष्टींचा विचार केला तर ह्या अटी ज्या आहेत, अटी शर्ती नियम जे आहेत ह्या फार अन्यायकारक विद्यार्थ्यांना या ठिकाणी असू शकतात आणि याचा परिणाम जो आहे यांच्या संशोधनावर होऊ शकतो. आता PhD फेलोशिप मिळवण्याची एक त्यांनी हे सांगितलेलं आहे की व्हॅलिडिटी सांगितलेली आहे की पुढील 5 वर्षभरच तुम्हाला ती PhDची फेलोशिप जी आहे ती दिली जाणार आहे. सुरुवातीला 2 वर्ष तुम्हाला JRF ज्युनियर रिसर्च फेलोशिप असणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला SRF म्हणजे सिनियर रिसर्च फेलोशिप असणार आहे. आता डॉक्युमेंट त्यांनी सांगितलेलं आहे की हे डॉक्युमेंट तुम्हाला फॉर्म भरताना तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे आणि त्याच्या PDF करणं ते देखील आवश्यक आहे. तर सगळ्यात आधी आहे तुमचा पासपोर्ट फोटो तुमच्याकडे असावा. त्याच्यानंतर तुमची सही जी आहे ती स्कॅन करावी. त्यानंतर आहे आधार सीडिंग प्रमाणपत्र. तुम्ही आधारच्या वेबसाईटला गेले आणि तिथं आधार सीडिंग असं टाकलं तर तुम्हाला ते त्याचं सर्टिफिकेट मिळेल. त्याच्यानंतर आधार कार्ड तुमच्याकडे पाहिजे, पॅन कार्ड पाहिजे, डोमिसाईल सर्टिफिकेट पाहिजे, जातीचा दाखला लागणार आहे, कास्ट व्हॅलिडिटी ती जर ॲप्लिकेबल असेल किंवा ती तुमच्याकडे असेल तर ठीक आहे, नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही आता सध्या. त्याच्यानंतर उत्पन्नाचा दाखला आहे, पदवी परीक्षा प्रमाणपत्र म्हणजे ग्रॅज्युएशनचं मार्कशीट, PGचं मार्कशीट, त्याच्यानंतर नेट, सेट, गेट, पेट, तर हे सगळं तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर PhD कायम नोंदणी म्हणजे परमनंट रजिस्ट्रेशन जे आहे, कन्फर्म रजिस्ट्रेशन, त्याचं डॉक्युमेंट तुमच्याकडे असावं. संशोधन केंद्र तुम्ही रुजू केल्याचा अहवाल जो आहे तोही त्या ठिकाणी असणार आहे. त्याच्यानंतर दिव्यांग प्रमाणपत्र जर ॲप्लिकेबल असेल तर, अनाथ सर्टिफिकेट जे आहे ते ॲप्लिकेबल असेल तर, स्वयं घोषणापत्र याचा एक फॉर्मॅट आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला ते लिहून द्यावं लागतं की तुम्ही कुठल्याही फेलोशिपचा फायदा घेतलेला नाही आहे, तसेच तुम्ही कुठेही पूर्णवेळ, अर्धवेळ किंवा CHBवर नोकरी करत नाही. तर हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी लिहून द्यायचं आहे. आणि जर गॅझेट तुमच्या नावामध्ये बदल झालेला असेल तर गॅझेट देखील लागणार आहे. तर हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे.
त्यांनी त्या डॉक्युमेंटवर स्टार मार्क केलेला आहे ते सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडे असावे. आता फॉर्म भरत असताना तुम्हाला TRTIच्या वेबसाईटला जाऊन हे फॉर्म भरायचं आहे. तर त्याची वेबसाईटसुद्धा दिली आहे https://feloship.trti-maharashtra.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर तुम्ही गेले की तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. जो काही युजरनेम पासवर्ड तयार केला जाईल तो पासवर्ड आणि युजरनेम तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे. दिनांक 1 ऑगस्ट 2026 ते दिनांक 31 ऑगस्ट 2026च्या दरम्यान तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहे आणि अर्जाची प्रत जी आहे डॉक्युमेंट सहित ही सगळं तुम्हाला बार्टीच्या ऑफिसला देखील जमा करायचे आहे असं बार्टीच्या ऑफिसने तुम्हाला सांगितलेलं आहे. आता JRF जी आहे ही तुम्हाला मिळणार आहे 37,000 दर महिन्याला 37,000 रुपये 2 वर्ष पहिले स्टार्टिंगचे 2 वर्ष आणि त्याच्यानंतर SRF म्हणजे सिनियर रिसर्च फेलोशिप ही तुम्हाला 42,000 रुपये सुरू होणार आहे. आता कार्यपद्धती त्यांनी सांगितलेली आहे ती काय आहे तर तेही आपण थोडक्यात बघण्याचा प्रयत्न करूया. तर सगळे डॉक्युमेंट आपण बार्टीच्या ऑफिसला पाठवल्यानंतर ते सगळे व्हेरीफाय होतील आणि व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला त्याचं अवॉर्ड लेटर जे आहे ते अवॉर्ड लेटर दिलं जाणार आहे. अवॉर्ड लेटर दिल्यानंतर पुढील 3 महिन्याच्या आत जे काही प्रोग्रेस रिपोर्ट तुमचे झालेले आहेत ते सगळे प्रोग्रेस रिपोर्ट तुम्हाला जमा करायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुमची फेलोशिप जी आहे ती सुरू होणार आहे. दर 6 महिन्याने तुम्हाला RAC समोर म्हणजे रिसर्च ॲडवायझरी कमिटी जी आहे यांच्यासमोर तुम्हाला प्रोग्रेस रिपोर्टचं प्रेझेंटेशन द्यायचं आहे आणि त्या रिपोर्टवर तुमचे प्रिन्सिपल आणि तुमचे गाईड जे आहेत यांच्या सह्या घेऊन ते सगळं तुम्हाला जमा करायचं आहे असं बार्टीने सांगितलेलं आहे. वर्षातून 2दा प्रोग्रेस रिपोर्ट प्रेझेंटेशन होतं याची तुम्हाला व्यवस्थित माहिती असावी आणि ते तुम्ही वेळोवेळी केलं पाहिजे. फेलोशिपची रक्कम ही विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये टप्प्याटप्प्याने जमा होणार आहे. ते काही गोष्टीसोबत संलग्न त्यांनी केलेलं आहे. जसं की कोर्सवर्क पूर्ण झाला की तुम्हाला काही फेलोशिपची रक्कम मिळेल, त्याच्यानंतर काही सिनॉप्सिस अप्रूव्हल असेल किंवा आर्टिकल पब्लिश असेल तर असे ह्या प्रत्येक टप्प्याटप्प्याला त्यांनी फेलोशिपची रक्कम ही तुमच्या अकाउंटमध्ये ते टाकणार आहे. आता ॲडमिशन झाल्यानंतर PhDचा कोर्सवर्क होणं आणि PhDचं रिसर्च मेथोडॉलॉजी हे ॲटलिस्ट कंप्लीट करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी नामांकित इंडेक्स पीअर रिव्ह्यूमध्ये आपले जर्नल जे आहेत क्वालिटी जर्नल जे आहे इंडेक्स जर्नल जे आहे पीअर रिव्ह्यू जर्नल जे आहेत याच्यामध्ये तुमचे आर्टिकल पब्लिश करणं गरजेचं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर प्री सिनॉप्सिस सादर करण्यापर्यंत तुम्हाला फेलोशिप जी आहे ती मिळणार आहे आणि प्री सिनॉप्सिस सादर केल्यानंतर पुढील 6 महिनेभर तुम्हाला तुमची फेलोशिप मिळेल. त्याच्यानंतर तुमची फेलोशिप बंद होईल. विद्यार्थ्यांनी आर्टिकल त्याच्यानंतर PhD सिनॉप्सिस आणि PhD थेसिस हे सगळं बार्टीच्या ऑफिसला देखील जमा करणं बंधनकारक आहे असं बार्टीने सांगितलेलं आहे. आता निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी नोंदणी कालावधीत कुठेही अर्धवेळ पूर्ण वेळ किंवा CHB म्हणजे क्लॉक आवर बेसिस अशी कुठेही नोकरी करू नये. तसं जर आढळलं तर अशा विद्यार्थ्यांची फेलोशिप जी आहे ही रद्द करण्यात येईल आणि जो काही दंड आहे तो दंड देखील बार्टी आकारलं म्हणजे त्या विद्यार्थ्याकडून परत घेणार आहे. आता 500 रुपयाच्या बॉन्डवर तुम्हाला हे सगळे घोषणापत्र जे आहे हे सगळं लिहून द्यायचं आहे की आम्ही कुठेही नोकरी करत नाही आहेत किंवा आम्ही अर्धवेळ किंवा आम्ही कुठूनही इन्कम सोर्स जो आहे तो आमचा नाही आहे. तर ह्या पद्धतीने तुम्हाला ह्या सगळ्या बार्टीच्या रूल्स रेग्युलेशन ज्या आहे अटी शर्ती आहेत त्या अटी शर्तींचं पालन करणं गरजेचं आहे. आता बायोमेट्रिक रिपोर्ट जो आहे म्हणजे 6 महिन्याचा जो काही प्रोग्रेस रिपोर्ट तुम्ही जमा करणार आहात त्या 6 महिन्याच्या प्रोग्रेस रिपोर्टसोबत तुम्हाला बायोमेट्रिकचा रिपोर्ट देखील द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या रिसर्च सेंटरला जायचं आहे तिथं बायोमेट्रिक तुम्हाला हजेरी लावायची आहे आणि त्याचा रिपोर्ट देखील तुम्हाला जमा करायचा आहे तरच तुमची फेलोशिप तुम्हाला मिळू शकणार आहे. काही टाईम टेबल काही गाईडलाईन्स ज्या आहेत या डेटनुसार त्यांनी दिलेलं आहे. तर अर्ज करण्याची तारीख जी आहे ही 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2026 असणार आहे. हेल्प डेस्क जे आहे काही तुम्हाला तांत्रिक अडचणी येत असतील तर त्या सोडवण्यासाठी देखील हेल्प डेस्क 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्टच्या दरम्यान चालू असणार आहे. विद्यार्थ्यांना समन्सपत्र म्हणजे स्मरणपत्र जर विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आणि काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी दूर करण्यासाठी 15 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर हा कालावधी त्यांनी दिलेला आहे. अर्जाची पडताळणी जी आहे ही 16 सप्टेंबर ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान केली जाणार आहे आणि फायनल लिस्ट जी आहे ही 30 ऑक्टोबर 2026 रोजी पब्लिश केली जाणार आहे. तर मित्रांनो
3 वर्षापासून ही ॲडव्हर्टाईज पेंडिंग होती. फायनली ती आलेली आहे. अनेक त्रुटी ज्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी, अनेक अन्यायकारक गोष्टी देखील आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. पण तरीही एक समाधानकारक आपण गोष्टी याला म्हणू शकतो की ॲडव्हर्टाईज आलेली आहे. आता याच्यामध्ये विद्यार्थी कशा पद्धतीने रिॲक्ट करतात आणि काही निवेदनं वगैरे देऊन ही जाहिरात जी आहे ही अजून विद्यार्थी संख्या त्याची वाढवण्यासाठी मदत करू शकतात का, ते ही आपल्याला बघणं आवश्यक आहे किंवा ते गरजेचं आहे. तर मित्रांनो, तुर्तास एवढंच. जी काही ॲडव्हर्टाईज आलेली आहे, जे पात्र विद्यार्थी आहे ते अप्लाय करू शकणार आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.